नमस्कार, मैं हूं रविंद्र जैन और आप देख रहे हैं मुंबई मास टाइम्स। आइए देखते हैं आज की मुख्य खबर। मुंबईमध्ये झोपडपट्टीचा जर विकास आपल्याला करायचा असेल तर क्लस्टर पद्धतीने आपल्याला जावं लागेल। आपल्या लक्षात आलं, आपण सगळे पद्धती करून पाहिल्या, मागच्या काळात 3K आली, पण 3K आपली यशस्वी होऊ शकली नाही, कारण त्याच्यात खूप फॉल्ट्स होते। पण क्लस्टर हेच उपाय आहे, कारण जर मुंबईमध्ये तुम्हाला डेव्हलपमेंटही करायची आहे, ओपन स्पेसेसही द्यायचे आहेत, मुंबई लिव्हेबलही ठेवायची आहे, कॉन्क्रीटचं जंगलही होऊ द्यायचं नाही आहे, तर आपल्याला हे सगळं क्लस्टर पद्धतीनेच करता येईल। आणि म्हणून शासनाने हा निर्णय केला आणि मुंबईमध्ये जवळपास 19 क्लस्टर आपण तयार केलेले आहेत। या 19 क्लस्टरमध्ये बहुतांश मुंबई जी आहे ही स्लम फ्री आपल्याला करता येते। याच्यामध्ये पहिल्या क्लस्टरचं आपलं आता वर्क ऑर्डर स्टेजला आपण आलो, जुहू गल्लीमध्ये। आता जे क्लस्टर आपले टेंडरच्या स्टेजवर आहेत त्याच्यामध्ये आझमी साहेब, मानखुर्द शिवाजीनगर, बेरामबाग बांद्रा ईस्ट, मजासवाडी गोरेगाव आणि एंटॉप हिल, आणि याच्या व्यतिरिक्त इतर क्लस्टरचं जे काही आहे ते काम या ठिकाणी चाललेलं आहे। म्हणजे मोठ्या प्रमाणात समूह पुनर्विकासातून हे जे सगळे आमचे झोपडपट्टीत राहणारे लोक आहेत त्यांनाही रिहॅब त्या ठिकाणी द्यायचा आणि कॉन्क्रीटचं जंगल न होऊ देता काही स्पेसेस या त्या ठिकाणी निर्माण करायच्या, अशा पद्धतीनं हे काम आपण या ठिकाणी हातामध्ये घेतलेलं आहे।